पाहिलंत ना आपले वडे कसे गोल गरगरीत टम्म फुगलेत, शिवाय खुसखुशीत आणि आतून पोकळ झालेत, ना फुटले ना कुठेही चिरटले. पाहता क्षणी कळतं हे वडे किती स्वादिष्ट आणि खमंग असते. हे वडे शेवटपर्यंत असेच टम्म फुगलेले राहतात, अजिबात खाली बसत नाहीत. तुम्हाला सुद्धा जर असेच कोंबडी वडे करायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. चला तर पाहूया गोल गरगरीत खमंग खुसखुशीत कोंबडी वडे. कोंबडी वडे म्हणजेच कोकणी वडे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये एक मोठमोठ्या फोडी केलेला मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे, 10-12 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 4 तिखट हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ घालायचे. पाणी न घालताच आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. जर पाण्याची गरज वाटली तर फक्त 1 चमचा पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. कांदा नक्की घालायचा आहे, कांद्यानं चव तर छान येते, शिवाय कांदा उष्ण असल्यामुळे आपलं पीठ लवकर फुलून येण्यास मदत होते. आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेत. आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आता गॅसवर आपल्याला 2.5 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे घालायचे. कोंबडी वड्यांना खरी चव येते ना ती या मेथी दाण्यांमुळे, त्यामुळे मेथी दाणे अवश्य घालायचे. यानंतर आपण मिक्सरवर तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची, ती चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता मोठ्या आचेवर पाण्याला खळखळून उकळी आणायची. पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची. नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता मंद आचेवर आपल्याला हे पाणी असंच उकळू द्यायचं आहे, म्हणजे सगळ्या जिन्नसांचा अर्क या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल. मंद आचेवर 5 मिनिटं उकळल्यानंतर एकदा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि लगेचच बंद करायची आहे. आता एखादं पातेलं अथवा बोल घ्यायचे, त्यावर अशा प्रकारे गाळणी ठेवायची आणि हे पाणी आपल्याला या गाळणीनं गाळून घ्यायचं आहे. काही जण हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर अशा प्रकारे पाण्यामध्ये उकळून घेत नाही, डायरेक्टच पिठामध्ये घालतात, परंतु या पद्धतीमुळे काय होतं, आपले वडे फुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण पाण्यामध्ये हे सगळे जिन्नस उकळून घेतले, त्यामुळे त्यांचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे. त्यानंतर आपण ते गाळून घेतलेत, म्हणजे आपले वडे फुटणार नाहीत. आता एका बोलमध्ये आपल्याला 4 वाट्या कोंबडी वड्याचं पीठ घ्यायचं आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम. कोंबडी वड्यांचं भाजणी पीठ घरच्या घरी पारंपरिक पद्धतीनं कसं करायचं याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली जरूर पहा. आता हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि प्रथम चमच्याच्या साहाय्यानं हे मोहन आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मात्र हाताच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं चोळत हे मोहन या भाजणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणापर्यंत आपल्याला हे तेलाचं मोहन लागायला हवं. अशा प्रकारे तेलाचं मोहन घातलं ना तर आपले वडे खुसखुशीत होतात आणि दीर्घकाळापर्यंत टम्म फुगलेले राहतात. तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण मिक्सरवर जी हिरवी पेस्ट तयार केली आहे ना त्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा मीठ घातलेलं, याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचे. आता आपण जे सगळे मसाले घालून पाणी गरम करून जे गाळून घेतले ना ते पाणी हळूहळू यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आपल्याला यामध्ये अगदी खळखळ उकळलेलं पाणीसुद्धा घालायचं नाही आणि अगदी कोमटही घालायचं नाही, गरम असलेलं पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला 2-3 बॅचमध्येच यामध्ये हळूहळू पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे. आपल्याला हे पीठ म्हणजे ही कणिक पातळ करायची नाही आहे, सैल करायची नाही आहे. कणिक मळताना जर तुम्हाला असं वाटलं की आपण जे 2.5 वाट्या पाणी गरम करून घेतले ना ते कमी पडतंय, तर मग आणखी अर्धी वाटी पाणी गरम करून घ्यायचे आणि ते यामध्ये घालायचे, परंतु थंड पाणी घालायचं नाही आहे. आपण तयार केलेलं भाजणी पीठ किती जाड किंवा किती बारीक आहे ना यावर पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त होऊ शकतं. आपली कणिक अगदी व्यवस्थित मळून झालेली आहे. आता ही कणिक आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे आणि या कणकेच्या मध्यभागी आपल्याला मोठं छिद्र पाडायचं आहे आणि बाजूनं छोटी छोटी बोटांच्या साहाय्यानं छिद्र पाडून घ्यायची आहेत. कणकेच्या मध्यभागी जे मोठं छिद्र पाडले ना त्यावर आपल्याला अशा प्रकारे नारळाच्या करवंटीचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे आणि या तुकड्यावर आपल्याला कोळशाचा निखारा घालून अगदी अर्धा चमचा तेल घालायचे. हे पहा, अशा प्रकारे धूर तयार होईल. हा धूर आपल्याला बाहेर जाऊ द्यायचा नाही आहे. धूर बाहेर जायच्यातच आपल्याला यावर झाकून ठेवायचं आहे आणि आता ही कणिक आपल्याला कमीत कमी 4 तास अशीच मुरत ठेवायची आहे. सकाळी सकाळी वडे करायचे असतील तर रात्रभर अशी मुरत ठेवली तरी सुद्धा चालणार आहे. अशा प्रकारे कोळशाचा स्मोक दिला ना तर मग आपले वडे चुलीवर केल्यासारखे वाटतात, त्यांना स्मोकी फ्लेवर येतो. आपण वाटीला शीग न लावता म्हणजे 4 सपाट वाट्या पीठ न दाबता कोंबडी वड्यांचं पीठ घेतलं होतं. ते पीठ मळण्यासाठी आपल्याला 2.5 वाट्या इतकं पाणी पुरेसं झालं आहे. 4 तासानंतर झाकण काढायचं आहे, निखारा देखील बाजूला काढून ठेवायचा आहे.
हे पहा, आपली कणिक पहिल्यापेक्षा आता थोडीशी घट्ट झालेली आहे. घट्ट झालेली ही कणिक आपल्याला मिनिटभर मळून घ्यायची, एकसारखी करून घ्यायची आहे. आपण जे कोंबडी वड्यांचं पीठ दळून आणले ना, ते थोडंसं खरखरीत असतं, म्हणून आपण कणिक भिजवल्यानंतर ती थोडीशी घट्ट होतेच. 1 मिनिट मळून घेतल्यानंतर आपली कणिक आता प्लेन झाली आहे. आता या कणकेतील आपल्याला लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं थोडासा पुरीसारखा पसरवून पाहायचा आहे. गोळा पसरवल्यानंतर या पुरीच्या कडा आहेत ना, त्यांना थोडेसे क्रॅक दिसत आहेत, अगदी प्लेन काठ दिसत नाहीयेत. म्हणून आता या कणकेवर आपल्याला अगदी थोडासा पाण्याचा हापका मारायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिट ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे. मळून घेतल्यानंतर आता पुन्हा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो पसरून पाहायचा आहे. आता मात्र आपले काठ प्लेन दिसत आहेत, त्याला क्रॅक गेलेले दिसत नाहीयेत. आता लगेचच आपण वडे करायला सुरुवात करूया. त्यासाठी एक पोळपाट घ्यायचा आहे. पोळपाटावर आपल्याला प्लास्टिकचा पेपर ठेवायचा. या प्लास्टिकच्या पेपरला आतून मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता कणकेतला मोठ्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे, प्लास्टिक पेपरवर ठेवायचा आहे. प्लास्टिक पेपरची दुसरी बाजू यावर फोल्ड करायची. हातानं गोळा थोडासा प्रेस करायचा आहे आणि गोल आकारामध्ये खूप पातळ ना खूप जाड असा थापून घ्यायचा. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं, सरळ प्लास्टिकच्या पेपरवर गोळा ठेवायचा, प्लास्टिकचा पेपर फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीनं घरातली एखादी प्लेट असते ना, या प्लेटच्या साहाय्यानं हा गोळा आपल्याला हाताच्या साहाय्यानं दाबून घ्यायचा, प्रेस करून घ्यायचा. म्हणजे अगदी गोल गरगरीत असा वडा तयार होतो. एवढंच कशाला, जर तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर पुरी मेकरच्या साहाय्यानं देखील तुम्ही असे वडे करू शकता. थिकनेस पहा ना, खूप जाड ना खूप पातळ. हे झाले प्लेन पुरीसारखे वडे, परंतु हे वडे शक्यतो मध्ये छिद्र असलेले केले जातात. हे पहा, अशा प्रकारे असेही वडे तुम्ही करू शकता. वडे तळण्यासाठी एका बाजूला गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. हे पहा, तेल चांगलं गरम व्हायला हवं. तेल चांगलं गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला कणकेचा एक छोटासा गोळा तेलामध्ये सोडायचा. गोळा पटकन वर येतो, याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि एक पुरी आपल्याला या तेलामध्ये हळुवारपणे सोडायची. पुरी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. एकदा पुरी वर आली आणि टम्म फुगली की तिच्यावर आपल्याला झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं तेल उडवायचे. पुरीचा म्हणजे वड्याचा रंग बदलायला सुरुवात झाली की हा वडा आपल्याला उलट करायचा आणि उलट केल्यानंतर देखील झाऱ्याच्या साह्यानं तेल उडवायचं. वडा उलट केल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हा वडा आपल्याला तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत तळत राहायचा आहे. हे पहा, आपल्या तेलातले बुडबुडे कमी व्हायला लागलेले आहेत. आता हा वडा आपल्याला काढून घ्यायचा आहे, परंतु काढण्या अगोदर कढईच्या कडेशी थोडा वेळ असं धरायचं आहे, म्हणजे अतिरिक्त तेल परत कढईत सोडलं जाईल आणि मग आपल्याला हा वडा एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे, म्हणजे अतिरिक्त तेल शोषलं जाईल. दुसरा छिद्र पाडलेला वडा देखील आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचा आहे. हे पहा, छिद्र पाडलेला वडा देखील टम्म फुगलाय. आपली वड्यांची भाजणीच इतकी मस्त झाली होती, त्यामुळे वडे तळताना देखील खमंग खरपूस दरवळ घरभर पसरलाय. पाहताय ना, आपला वडा कसा गोल गरगरीत आणि टम्म फुगलाय आणि रंग पण एकदम मस्त आलाय. इथून पुढील सगळे वडे आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायचे. आपण जे आज प्रमाण पाहिलं होतं ना, एवढ्यामध्ये आपले 14 वडे तयार झालेत. यातले 2 वडे मी तुम्हाला वाजवून दाखवतो आणि फोडूनही दाखवतो. आवाज तर आहे का? आणि आतूनही पहा कसे पोकळ आणि खुसखुशीत झालेत. वडे करून 1 तास झाला. 1 तासानंतर देखील आपले वडे टम्म फुगलेलेच आहेत. पाहिलेत ना किती खुसखुशीत झालेत. यावरून ते किती स्वादिष्ट असतील याची कल्पना येते. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोंबडी वडे म्हणजे कोकणी वडे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.